बिसाहाडा या गावात रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान गावातल्याच एका मंदिराच्या लाऊडस्पीकरनी घोषणा करण्यात येते की गावामध्ये गोहत्या झाली आहे. मोहम्मद अखलाक या व्यक्तीच्या घरी हे मांस बनवल्या गेलंय. ही घोषणा होताच भडकलेले गावकरी मंदिराजवळ जमा होतात व रात्री 10-10:30 वाजताच्या दरम्यान लाठ्या भाले घेऊन हे गावकरी मोहम्मद अखलाकच्या दारापुढे शिवीगाळ करत हजर होतात. घरात मोहम्मद अखलाक, त्याची पत्नी, त्याचा 22 वर्षीय मुलगा व त्याची मुलगी असते. हे गावकरी घरात घुसून मोहम्मद अखलाक व त्याच्या मुलाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात करतात. त्यातली काही जण रेफ्रिजरेटरमध्ये शोधतात तर त्यांना दिसते उरलेलं काही मांस. हे मांस बघताच वातावरण अजून गंभीर होऊन जातं. मोहम्मद अखलाकची पत्नी विनवण्या करत राहते की तुम्ही जे समजत आहात हे ते मांस नसून हे बकऱ्याचं मांस आहे. तरी हे लोक मोहम्मद अखलाक व त्याच्या मुलाला घराच्या बाहेर घासत आणून जे हातात येईल त्या गोष्टीने मारण्यास सुरुवात करतात. या सर्वांमध्ये मोहम्मद अखलाक व त्याचा मुलगा गंभीर रीतीने जखमी होतो व यात मोहम्मद अखलाकचा मृत्यू होतो. ही घटना जितकी धक्कादायक वाटते तितकीच धक्कादायक भूमिका यामध्ये पोलिसांनी निभावली. पोलीस घटनास्थळावर पोहोचते. घरामध्ये सगळं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. रक्ताने भिजलेले कपडे असतात, पण पोलीस हे रक्ताने भिजलेले कपडे पुढील इन्व्हेस्टिगेशनसाठी न नेता रेफ्रिजरेटरमध्ये शिल्लक उरलेलं ते मांस फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवतात. हे जाणण्यासाठी की मोहम्मद अखलाकच्या परिवाराने बीफ खाल्लं होतं की बकऱ्याचं मीठ. 2015 साली यूपीमध्ये घडलेली ही घटना दादरी लिंचिंग म्हणून प्रसिद्ध आहे. टॉपिकच्या पुढे जाण्याच्या आधी जाणून घेऊयात की जगात मुख्यतः 3 प्रकारचे डाएट फॉलो करणारे लोक राहतात: व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन व विगन. व्हेजिटेरियन व नॉन व्हेजिटेरियन यातला फरक आपल्याला डोळे बंद करूनही करता येतो. परंतु विगनबद्दल सांगायचं झालं तर विगन हे असे लोक असतात जे दूध, दही, पनीर इतकंच नाही तर ॲनिमल्सपासून मिळणारे कुठलेही पदार्थ कन्झ्युम करत नाहीत. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, नट्स हा त्यांचा आहार असतो. या उलट व्हेजिटेरियन असो किंवा नॉन व्हेजिटेरियन यांचं डेअरी प्रोडक्ट्स कन्झम्पशनचं प्रमाण खूप मोठं आहे. काही विगन डेअरी प्रोडक्ट्स कन्झ्युम न करण्याचा तर्क असा देतात की प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये 50% पेक्षा जास्त फॅटचं प्रमाण असतं आणि त्यामुळे अनेक डिसीज होण्याची शक्यता असते. तर अनेक विगन तर यामुळे डेअरी प्रोडक्ट्स कन्झ्युम करत नाहीत व त्याचा तर्क देताना ते म्हणतात की मांस वगैरे कन्झ्युम करणं जितकं प्राण्यांच्या प्रती हिंसात्मक आहे त्याचप्रमाणे डेअरी प्रोडक्ट्स करणं सुद्धा. जगामध्ये सर्वात जास्त मिल्क प्रोड्यूस करणारा देश हा भारत आहे. 2022-23 मध्ये 230 मिलियन मेट्रिक टन मिल्क हे एकट्या भारताने प्रोड्यूस केलं होतं. परंतु त्यातलं 207 मिलियन मेट्रिक टन मिल्क हे भारतीयांनीच कन्झ्युम करून टाकलं. यावरून भारतात दुधाची डिमांड व देशातील डेअरी इंडस्ट्रीचं प्रोडक्शन किती मोठं आहे याचा अंदाज लागतो. देशामध्ये शाकाहार व मांसाहार या मुद्द्यावर नेहमीच वाद होत असतो आणि हा मुद्दा अनेकदा हिंदू मुस्लिम करण्याच्या दृष्टीने देखील छेडण्यात येतो. असेही म्हणण्यात काही चुकीचे नाही. तसं पण देशात व्हेजिटेरियनिझमची व्याख्या थोडी हटकेच आहे. कारण इथे संधी भेटताच कॉलेजच्या कॅन्टीनपासून तर यूट्यूबर बाबांच्या लेक्चरपर्यंत स्वतःला गर्वाने व्हेजिटेरियन असे सांगून मांसाहार करणारे लोक किती प्राण्यांच्या प्रती हिंसक व क्रूर आहेत असं सांगून नॉन व्हेजिटेरियन लोकांनी व्हेजिटेरियन बनावं असं थोपण्यात येतं. जितने भी लोग मांस खाते हैं वो इस बात को गांठ बांध के सुन लें, गंदा आहार भोजन मानवों के लिए नहीं है, गंदा भोजन राक्षसों का है. अगर कोई आपको काटे, छाटे, आपका टुकड़ा करे और आपके टुकड़े करने के बाद उसको कीमा बना कर खाए, बद्दुआएं दोगे आप. मेरे को काट खा रहा है तू, तेरे को भी ऐसे दर्द हो. मांस हमें बिल्कुल नहीं खाना चाहिए. अच्छा ये बताओ, मांस खाने की चीज है क्या? खाने की चीज क्या है? दाल, चावल, सब्जी, रोटी, हलवा, पूड़ी, मालपुआ खाओ, ये खाने के लिए है. अब किसी मुर्गी को मार डालना. शाकाहार किंवा मांसाहार हा एक फक्त आहार आहे, त्या व्यतिरिक्त काहीच नाही. हे सर्वात आधी समजून घेतलं गेलं पाहिजे. पण तरी काही व्हेजिटेरियन असं म्हणत असतील की मांसाहार हा हिंसक आहे तर त्यांनी या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही की ते कन्झ्युम करत असलेल्या दूध, दही, पनीर, चीज व इतर डेअरी प्रोडक्ट्समुळे पण गाय, म्हैस या प्राण्यांवर हिंसाच होते. मध्ये झालेल्या 2 वर्ष अंडर कव्हर स्टडीमधून असं निदर्शनात आलं की डेअरी इंडस्ट्रीमध्ये गाय व म्हशींना क्रूरतेने मारले जाते. गाय व म्हशींनी पिल्लाला जन्म देताच त्या पिल्लांना काही दिवसातच त्यांच्या आईपासून वेगळे केले जाते कारण दुधात घट न व्हावी म्हणून. अशा इनह्युमन ट्रीटमेंट्समुळे या प्राण्यांच्या लाईफ स्पॅनवर खूप मोठा परिणाम होतो. म्हणजे जिथे हे प्राणी 20 वर्षापर्यंत जगू शकतात तिथे फक्त 4च वर्ष जगतात.
एका रिपोर्टने तर इथपर्यंत म्हटलंय की डेअरी इंडस्ट्रीमधील क्रूरता ही कत्तल खाण्यापेक्षाही अधिक क्रूर असते. वेस्टर्न कंट्रीज सारख्या कॅटल मांस मिळवण्यासाठी भारतात पाळल्या जात नाही. भारतात त्याच गायी व म्हशी जेव्हा दूध देण्यास कॅपेबल राहत नाहीत तेव्हा हेच डेअरी इंडस्ट्रीमधून कत्तलखान्यात विकल्या जातात. इथे अजून एक लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की जास्त तर डेअरी इंडस्ट्रीज ह्या अपर कास्ट हिंदूंच्या आहेत. हे प्राणी केवळ या इंडस्ट्रीमधूनच विकल्या जात नाही तर अनेक शेतकरी स्वतः हिंदू असूनही गायीला किंवा म्हशींना जोपर्यंत दूध मिळते तोपर्यंतच ठेवतात. नंतर जसं या प्राण्यांचे दूध देणे बंद होते ते पण त्यांना विकण्यासाठीच काढतात. बैलाविषयी पण तसंच होतं. जोपर्यंत बैल शेतात राबू शकतो तोपर्यंतच त्याला ठेवण्यात येतं. वास्तविकतेचा विचार केला तर यात शेतकऱ्यांची पण चुकी नाही, कारण गरीब शेतकरी फायनान्शियल कंडिशनमुळे या प्राण्यांच्या नंतरच्या आयुष्याचा भार उचलू शकत नाहीत. गायींच्या मुद्द्यावर खूनखराबा करणाऱ्या राज्यांमध्ये तर अबॅन्डन केलेल्या गायींची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. संपूर्ण भारतात 50 लाख आकडा हा अबॅन्डन केलेल्या गायीचा आहे. लोक गायीला पवित्र मानतात, परंतु दुसरीकडे दुधाचं उत्पादन बंद झाल्यास त्याच गायींना रस्त्यावर सोडून देतात. नंतर अन्नाच्या शोधात फिरणाऱ्या यातल्या अनेक गायींचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू होतो. हा सर्व प्रकार क्रूरता नाही का? की फक्त मांस खाणे हीच क्रूरता आहे? की ह्याच वेळी लोकांच्या रिलिजियस सेंटिमेंट्स दुखावतात? महाराष्ट्र ॲनिमल प्रिझर्वेशन ॲक्ट 1976 नुसार महाराष्ट्रात गाय, म्हैस, बैल इत्यादी जनावरांच्या कत्तलीवर बंदी आहे. 2016 मध्ये बॉम्बे हायकोर्टचे एक जजमेंट आले होते. त्यात हायकोर्टनी महाराष्ट्रातील गोहत्या बंदी कायम ठेवली, परंतु संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार बीफ कंझ्युम करणं किंवा ते ठेवणं हे कायदेशीर आहे असं म्हटलं होतं. महाराष्ट्राप्रमाणेच इतर काही राज्यांमध्ये सुद्धा गोहत्या प्रतिबंधक कायदे आहेत. त्यातील जास्त तर कायदे राज्य सरकारने धार्मिक समीकरणांना बघून करण्यात आलेले आहेत. मांसाहार हा मुद्दा अनेकदा इलेक्शनमध्ये हिंदू मते मिळवण्यासाठी वापरण्यात येतो. मोहम्मद अखलाकच्या प्रकरणात तर दोषींना बीजेपी सरकारने इलेक्शन रॅलीमध्ये सहभाग घेण्यास इन्व्हिटेशन सुद्धा दिलं होतं. मांसाहार व शाकाहार यात वाद होणं हास्यास्पद आहे, कारण नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेच्या डेटावरून असं समोर आलं की 15 ते 49 एज ग्रुपमध्ये 83% इंडियन मेल तसेच 70% फिमेल हे डेली, वीकली किंवा ओकेशनली मांसाहार करतात. तरी 39% लोक स्वतःला व्हेजिटेरियन डिस्क्राईब करण्यास प्रिफर करतात. तसेच भारतामध्ये बीफ खाणाऱ्यांची संख्या मुस्लिमांमध्ये 6 कोटी 34 लाख इतकी आहे. हिंदूंमध्ये 1 कोटी 25 लाख, ख्रिश्चनांमध्ये 65 लाख तर बुद्धिस्टांमध्ये ही संख्या 6 लाख इतकी आहे. इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मामध्ये मांस खाण्यावर बंदी नाही. इथं फक्त एक एक्सेप्शन आहे, ते म्हणजे इस्लाम धर्मात पॉर्क खाण्यास परमिशन नाही. बौद्ध धर्मात मांसाहार करण्यास बंदी आहे, परंतु त्याला काही एक्सेप्शन्स आहेत. बुद्धांच्या काळात भिक्षा म्हणून जर कोणी भिक्षापात्रात मांस देव केले तर त्यास बुद्धांचा विरोध नसायचा. ज्या प्राण्यांची हत्या करण्यास भाग घेतला नाही त्या प्राण्यांची मांस ग्रहण करायला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता. जेव्हा देवदत्ताने म्हटले होते की भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये, तेव्हा बुद्धांनी देवदत्ताच्या या आग्रहाचा विरोध केला होता. बुद्धांनी प्राण्यांचा बळी घेऊ नये व सर्वांवर प्रेम करा असे संदेश दिलेत, परंतु बुद्धांनी लोकांच्या आहारावर निर्बंध घातले नाहीत. बुद्धांच्या शिकवणीतून जीव हत्येची इच्छा व जीव हत्येची आवश्यकता यामध्ये फरक आहे. हिंदू धर्मात मांसाहार याविषयी धर्मशास्त्रात साम्य आढळत नाही. कुठं मांस खाण्यास बंदी आहे तर कुठं नाही. मनुस्मृतीच्या चॅप्टर 5 वर्स 30 मध्ये असं मेन्शन केलेलं आहे की इट इज नॉट सिनफुल टू ईट द मीट ऑफ इटेबल ॲनिमल्स फॉर द ब्रह्मा हॅज क्रिएटेड बोथ द ईटर्स अँड इटेबल्स. म्हणजे खाण्यायोग्य प्राण्यांना खाणे पाप नाही, कारण ब्रह्माने खाणारे व खाण्यायोग्य दोघांनाही बनवले आहे. इतिहासात बघितले तर कास्ट सिस्टीम मधला सर्वात वरचा घटक सुद्धा गोमांस खात होता. हिंदू कोड बिलाच्या चर्चेमध्ये रघुनाथ शास्त्री यांनी सर्व धर्मपंडितांच्या पुढे असं स्टेट केलं होतं की गोमेघ यज्ञात पशु व गायी यांचा बळी दिला जात होता व त्याचे मांस पवित्र प्रसाद मानून ब्राह्मण पुजारी व यजमानांना अर्पण केले जात होते. नंतरच्या काळात ब्राह्मणांनीच गोहत्येवर बंदी घातली व या क्रूरतेला अधार्मिक ठरवले. देशात आजच्या काळात लेदर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजचे जास्त तर ओनर्स हे अपर कास्ट कम्युनिटीशी बिलॉंग करतात. व्हेज नॉनव्हेजवर बोलणारे लोक पण या लेदरपासून बनलेल्या वस्तूंचा वापर गर्वाने करतात, परंतु तरी देखील लोक बोस्टिंग करण्यास मागे हटत नाही की ते व्हेजिटेरियन आहे. मित्रांनो, तुमचे या विषयावर काय मत आहे ते कमेंट करून सांगा व तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.